कशी बशी निघाली, स्मशानात पोहोचली, स्मशान घाटावर गेली. प्रेत जाळणारा कर मागू लागला. राणी तारामती म्हणते, माझ्याकडे काहीच नाही हो, माझ्याकडे काहीच शिल्लक नाही. राजा हरिश्चंद्राने राणी तारामतीला ओळखलं नाही आणि राणी तारामतीनेही राजा हरिश्चंद्रांना ओळखलं नाही. स्वतःच्या मुलाची अंत्ययात्रा करण्यासाठी कर मागावा लागतोय. यालाच म्हणतात काळ, यालाच म्हणतात परिस्थिती, यालाच म्हणतात समय. एकमेकांबरोबर लग्न करून आजपर्यंत आयुष्य घालवलं, ते आज एकमेकांना ओळखत नाही. राणी तारामती म्हणते, माझ्याकडे काहीच नाही हो, माझ्याकडे काहीच नाही. राजा म्हणतो, काहीच नाही असे का म्हणतेस, काहीच नाही असे का म्हणतेस. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, त्या मंगळसूत्रातले 2 मणी काढून मला दे, म्हणजे ते 2 मणी मी माझ्या मालकाला कर म्हणून देईन. राणी तारामती म्हणते, तुम्हाला माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते, तुम्हाला माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते. तुम्हाला जर माझ्या गळ्यातील मंगळसूत्र दिसत असेल तर तुम्ही नक्कीच माझे पती राजा हरिश्चंद्र आहात आणि मी तुमची पत्नी राणी तारामती आहे. आणि हा मेलेला आपला एकुलता एक मुलगा रोहिदास आहे. असं म्हणून राजा राणी ठसठसा रडू लागले. परीक्षेची पराकाष्ठा झाली, पण राजा राणीने आपला धर्म सोडला नाही.